एक वेळ आम्ही राजकारण सोडून बाजूला जाऊन बसू, पण अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे काम करणार का? किंवा शरद पवार साहेब ते नेतृत्व स्वीकारणार आहेत का? ते नेतृत्व म्हणजे अमित शहा यांचं नेतृत्व शरद पवार स्वीकारणार आहेत का? मित्र हो, नमस्कार. शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा जरी गेल्या काही दिवसापासून सुरू असल्या तरी सुद्धा बघा, शरद पवार यांचे एक वक्तव्य आल्यापासून साहजिकच महाविकास आघाडीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अस्वस्थता पसरली आहे. फारसं कुणी काही उघड बोलत नाही, पण तरी सुद्धा ही अस्वस्थता कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर येताना दिसते आहे. बघा, त्याचे अगदी उघडपणे पडसाद सुद्धा उमटताना आता दिसू लागले. राष्ट्रवादीत जरी दोन गट पडले असले तरी दोन्हीकडची माणसं एकाच विचाराची आहेत. हे दोन्ही गट एकत्र आले तर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. दोन्ही गट एकत्र येण्याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यायचा आहे, अशा प्रकारचं विधान करून शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा एक मोठी खळबळ उडवून दिली. आपण म्हणजे शरद पवार, आपण आता या निर्णय प्रक्रियेमध्ये नाही असं सांगून सुद्धा शरद पवार यांनी सरळपणे आपले हात झटकून टाकले. अगदी या सगळ्यातून त्यांनी स्वतःला अलिप्त करून घेतलं. त्यामुळं येत्या काही दिवसामध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं. सध्या तशी परिस्थिती तयार होऊ लागलेली आहे. अर्थातच शरद पवार यांच्या आमदाराचा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जाऊ शकतो. अहो, मग असं घडलं तर महाविकास आघाडीचं काय? हा सगळ्यात मोठा आणि कळीचा प्रश्न आहे ना. आणि याच अवस्थेमधून उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मनातील खदखद, संताप आता व्यक्त होताना दिसू लागलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या सगळ्या विषयावर थेट बोलणं टाळलं असलं तरी बघा, अप्रत्यक्ष बोलून दोन्ही राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे गटाला देखील जबरदस्त टोले हाणलेले आहेत संजय राऊत यांनी. शरद पवार आणि अजित पवार हे तर एकत्रच आहेत ना. कालही ते भेटले. पण ज्यांनी आमचा पक्ष फोडला, ज्यांनी आमचं सरकार पाडलं, ज्यांनी पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्याशी आम्ही तरी हात मिळवणी करणार नाही, आम्ही तरी, असं संजय राऊत म्हणाले. पुढं काय म्हणाले बघा, ते ही आमची स्वाभिमानी भूमिका आहे असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्याकडे स्वाभिमान नाही असंच अप्रत्यक्षपणे का होईना सूचित केलं. त्याचा अर्थ तसाच घेतला गेला. आमच्याकडे साखर कारखाने नाहीत, शिक्षण संस्था नाही, त्यामुळं आम्हाला ईडीची चिंता नाही, भीती नाही. आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना विचारावं लागत नाही, तर आमचे कार्यकर्ते सांगतात साहेब आपल्याला याच्याबरोबर जायचं नाही. म्हणजे हे सरळ शरद पवार यांच्या वक्तव्यावर होत असलेला संताप असा उघडपणे व्यक्त होताना दिसतोय. दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याच्या ज्या हालचाली सुरू आहेत त्यावर व्यक्त होत असलेला हा राग दिसू राहिला. पण तरी सुद्धा बघा, असं जरी असलं तरी संजय राऊत म्हणाले, माननीय शरद पवार यांच्याविषयी आमची काही तक्रार नाही. पण पुढं ऐका, शब्दांच्या सावल्या बघा, दोन वाक्यातलं मधला अर्थ बघा. अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष नसून तो पक्ष अमित शहांचा आहे. एकनाथ शिंदेचाही तो पक्ष नाही, तर तो पक्ष सुद्धा अमित शहांचा आहे. त्यामुळं अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तरी काम करू शकत नाही. एक वेळ आम्ही राजकारण सोडून बाजूला जाऊन बसू, पण अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे काम करणार का? किंवा शरद पवार साहेब ते नेतृत्व स्वीकारणार आहेत का? ते नेतृत्व म्हणजे अमित शहा यांचं नेतृत्व शरद पवार स्वीकारणार आहेत का? असे कळीचे प्रश्न सुद्धा संजय राऊत यांनी उपस्थित केले. आम्ही त्यातले नाहीत, कडी लावा आतली हे आमचे धंदे नाहीत असं सुद्धा संजय राऊत यांनी सुनावलं. म्हणजे मी नाही त्यातली, कडी लावातली हे धंदे कोणाचे आहेत त्याकडं त्यांनी बोट दाखवलं. कोणाचं नाव नाही घेतलं त्यांनी, पण हे सगळं कोणाबद्दल त्यांना बोलायचं आहे किंवा कोणाबद्दल ते बोललेले आहेत हे सुद्धा कुठं लपून राहिलं. त्यामुळं आता महाविकास आघाडीत बिनसलेलं आहे. काका पुतण्यांच्या एकत्र येण्यानं महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे हे तर ठळकपणे दिसून आलेलं आहे. एकत्र येण्याच्या हालचाली जरी या दोन राष्ट्रवादीमध्ये सुरू असल्या तरी खरी खळबळ महाविकास आघाडीत उडालेली आहे.
त्यामुळे आता अगदी लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी उलथापालथ, मोठी घडामोड किंवा ज्याला राजकीय भूकंप वगैरे म्हटलं जातं ते सगळं काही पाहायला मिळू शकतं नजीकच्या काळामध्ये. आपणही पाहूया आता काय काय होतंय पुढं, महाविकास आघाडीचं काय होतंय, काका पुतण्याचं काय होतंय पाहूया. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्याला सबस्क्राईब करायचं आपल्याकडून राहून गेलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावं, एवढी एकच अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.